एकोणतीस प्रथम संगीती आता जवळ वैशाख महिन्याचे 15 दिवस आहे आणि ज्येष्ठ महिना पूर्ण शेष आहे. तोपर्यंत सर्व संगायनाच्या कार्यवाहीची सूचना माहिती राजगृहास महाराज मगधराज अजातशत्रूला कळविण्याची पण आपल्यातील भिक्खूंनी जिम्मेदारी घ्यावी. म्हणजेच अंगसंगतीची पूर्ण तयारी करण्याची राजगृहवासी सर्व उपासिकांना वेळ राहील म्हणून औस वंगीस स्थवीर व औस महाकोटीत सुतवीरांनी राजगृहाकडे प्रस्थान करावे व सर्व सूचना देऊन महासंगीतीच्या व्यवस्थेची परिपूर्णता सांगावी व त्या कार्यास लागावे. त्या अगोदर मला एक सांगावेसे वाटते की माझ्याजवळ आता जवळ 499 अर्हतांची अनुसूची तयार आहे. किंवा एकच अर्हताची पूर्ती शेष आहे, ती पूर्णपण होऊन जाईल. मुकुटबंधन क्षेत्रातील भिक्खू संघाची आता सभा संपली असे जाहीर करून सगळे भिक्खू तेथून निघून आपल्याला कार्याला लागण्यासाठी त्यांनी तेथूनच आपला मार्ग धरला. एकमेकांना वयानुसार वंदन करून सगळे भिक्खू निघून गेले. कुशीनगरातील मल्लाचे मुकुटबंधन चैत्य सुनसान झाले होते. राहिली होती तेथे फक्त तथागताची परिनिर्वाण धातूंची स्मृती शाल. वृक्षावर बसलेले पक्षी किलबिलत होते. अधूनमधून गरम वारा सगळीकडे वाहत होता. आयुष्मान 2, आयुष्मान वंगीस आणि आयुष्मान महाकोटीत राजगृहाला जाऊन पोचले. त्यांनी राजगृहात संगीताची पूर्वतयारी जवळजवळ पूर्ण केली होती. भिक्खू संघात राहण्याची व्यवस्था 500 अर्हतांना झोपण्याची व राहण्याची व्यवस्था केली होती. संगीतासाठी एकाच तास म्हणून त्यांनी राजगृहाच्या व्यवहारगिरीच्या पार्श्वातील सप्तपदी लेणीची साफसफाई करून स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ केली व संगीतातील सर्व अर्हतांसह सगळ्या संगायनांच्या भिक्खूंची बसण्याची व्यवस्थापन परिपूर्ण झाली होती. राजगृहातील सगळ्या व्यवहारांची डागडुजी करून त्यांची पूर्ण शेकारणी झाली होती. कारण त्या संगीती पावसाळ्यातच होणार होती आणि
पावसाचा त्रास न व्हावा म्हणून सगळ्या विहारातील सगळ्या सामानाची पण स्वच्छता झाली होती.